सगळ्यात पहिले आधी आपल्याला मॅजिक सर्कल बनवून घ्यायचा आहे. मॅजिक सर्कल बनवल्यानंतर आता 3 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 चेन्स घेतल्यानंतर आता या सेम सर्कलच्या आतमध्ये आपल्याला टोटल 15 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. हे जे आपण 3 चेन्स घेतले तो एक डबल क्रोशेट म्हणून काउंट होणार, म्हणजे टोटल 16 डबल क्रोशेट आपल्याला या सर्कलमध्ये बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे 16 डबल क्रोशेट बनवून घेतले आहेत. त्यानंतर हा जो धागा आहे त्याला खेचून आपण टाईट करून घ्यायचा आहे. आणि जे सुरुवातीला 3 चेन्स घेतल्या होत्या त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला धागा जॉईन करून घ्यायचा आहे. आणि हा धागा कट करून दुसरा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. इथे मी हा दुसरा धागा जॉईन करून घेतला आहे. आता जो डबल क्रोशेट आपण बनवलेला आहे त्या गॅपमध्ये आपल्याला अशा प्रकारे 3 वेळा धागा हुकावरती फिरवून असं बाहेर काढून घ्यायचा आहे. प्रत्येक डबल क्रोशेटमध्ये 3 वेळा आपल्याला असं करायचं आहे. त्यानंतर या सगळ्या लूपमधून धागा बाहेर काढून एक चेन घ्यायची आहे. पुन्हा सेम पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला सेम असंच 3 वेळा रिपीट करायचं आहे. एकदा धागा बाहेर काढून घेतला, पुन्हा दुसऱ्यांदा, त्यानंतर तिसऱ्यांदा, आणि या सगळ्या लूपमधून आता धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक चेन घ्यायची आहे. अशाच प्रकारे या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला करून घ्यायचं आहे. टोटल 16 वेळा आपल्याला ही गोष्ट रिपीट करायची आहे. इथे हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा धागा कट करून दुसरा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि याच्या मधला हा जो गॅप आहे इथे आपल्याला असा धागा बाहेर काढून घ्यायचा. हुकावरून 2 लूपमधून बाहेर काढायचा आहे. पुन्हा दुसऱ्यांदा, म्हणजे आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवायचे आहेत. टोटल असे आपल्याला 4 हाफ डबल क्रोशेट बनवायचे आहेत. अशा प्रकारे त्यानंतर जेव्हा 5 लूप्स येतील हुकावरती तेव्हा त्या सगळ्या लूपमधून आपल्याला धागा बाहेर काढून 2 चेन्स घ्यायचे आहेत. एक आणि अजून एक. नंतर पुन्हा आता पुढचा गॅप आहे त्यामध्ये सेम अशाच प्रकारे आपल्याला आधी हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. पुन्हा असा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि फक्त 2 लूपमधूनच धागा बाहेर काढायचा. आणि शेवटी जेव्हा 5 लूप हुकावरती येतील ना तेव्हा आपल्याला या सगळ्या लूपमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 2 वेळा चेन्स घ्यायचे आहेत. हेच सेम आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. हा आपला तिसरा राऊंड होणार आहे. हा तिसरा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर इथे पुन्हा मी आता दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन केला आहे. आता इथे आपल्याला या सर्कलला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आता मी इथे 4 चेन्स घेतले आहेत. 4 चेन्स घेतल्यानंतर आता आपल्याला इथे ट्रिपल क्रोशेट बनवायचा आहे. 2 वेळा धागा हुकावर फिरवून घ्यायचा आहे. पहिले 2 लूपमधून काढायचं आहे, पुन्हा दुसऱ्या 2 लूपमधून, मग तिसऱ्या लूपमधून, असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. 2 वेळा आपण ऑलरेडी केला आणि आता हे तिसऱ्यांदा. 3 वेळा करून झाल्यानंतर 2 चेन्स घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्या सेम गॅपमध्येच आपल्याला 3 ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता ह्याच्या पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवायचं आहे. इथे काहीच चेन वगैरे घ्यायची नाही आहे, डायरेक्ट आपल्याला डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत आपल्याला. 1, त्यानंतर हा 2, त्यानंतर हा तिसरा. असे 3 डबल क्रोशेट बनवून घेतले.
त्यानंतर ह्याच्या पुढचा जो गॅप आहे तिथे आपल्याला 3 हाफ डबल क्रोशेट बनवायचे आहेत. हाफ डबल क्रोशेटमध्ये आपण हुकावरती धागा फिरवून घेतो आणि त्यानंतर एकदाच या तिन्ही लूपमधून धागा बाहेर काढून घेतो. असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. त्यानंतर पुन्हा या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 1 2 आणि 3. इतकं झाल्यानंतर आता या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा आपल्याला सेम हेच रिपीट करायचं आहे. 3 वेळा 3 ट्रिपल क्रोशेट बनवायचे आहेत, 2 चेन आणि सेम गॅपमध्ये पुन्हा 3 ट्रिपल क्रोशेट. असाच हा सेम पॅटर्न पूर्ण आपल्याला सर्कल कंप्लीट होईपर्यंत करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी इथे हे पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे हा राऊंड, आणि इथे आपला हा ग्रॅनी स्क्वेअर रेडी झालेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.